नमस्कार. आज आपण अंडा बिर्याणी करत आहोत. तर त्यासाठी मी मोठे 4-5 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ग्रेव्हीसाठी घेतलेले आहेत. लिंबू घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, बेडगी मिरची घेतलेली आहे, पुदिन्याची पानं चिरून घेतलेली आहेत मी, टॅमॅटो प्युरी घेतलेली आहे, 2 टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, जिरे पावडर घेतलेली आहे, बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 1 लिंबू घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, कांदा सजावटीसाठी तळून घेतलेला आहे, सजावटीसाठी कांदा मी, आणि अंडी घेतलेली आहेत. 7 अंडी आहेत. 7 अंडी घेतलेली आहेत. आणि भातामध्ये टाकण्यासाठी आपण तमालपत्र घेतलेले आहे, साजिरे घेतलेले आहेत, थोडे 4-5 लवंगा घेतलेल्या आहेत मी, हिरवी इलायची घेतलेली आहे 2, आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. चला तर मग आता रेसिपीला तयारी करू. तांदूळ मी धुवून ठेवलेला होता अर्धा तास आधी बिर्याणीचा, आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे. चांगलं कडक पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊ. जो आपण खडे मसाले घेतले आहेत ना ते टाकू. खडे मसाले जे घेतले होते ना, विलायची वगैरे, ते सगळे टाकून घेऊ. त्याच्यामध्ये लवंग घेतलेले, साजिरं आणि मीठ, पुदिन्याची पानं टाकू थोडे. मीठ टाकते, 1 चमचा भरून मीठ टाकते. आता एक उकळी आली की आपण भात टाकू त्याच्यामध्ये. चला आता अंड्याला हे करू आपण. काट्याच्या साहाय्याने त्याला 2-3 असे हे मारून घेऊ, टोचे मारून घेऊ, काकी मसाला आतमध्ये जाण्यासाठी, ग्रेव्ही चांगली. सगळ्या अंड्यांना मी मारून घेते, याच्यावरच मारूया काकी मसाला आतमध्ये जाण्यासाठी. त्याच्यात आपण आता थोडं मीठ टाकू, थोडं हल्दी पावडर, तांबडं तिखट टाकून देऊ. थोडंच टाकते, तिखट आमच्यात जास्त खात नाही. तुम्हाला जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता. काश्मीरी लाल मिर्च पावडर थोडं कलर येण्यासाठी टाकते, आणि धने जिरे पुढे टाकते थोडं. हे असं सगळा मसाला सगळीकडे लागला पाहिजे अंड्यांना असा. आता ह्याला फ्राय करू आपण अंड्याला. थोडं तेल टाकू कढईमध्ये. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर आपण हा तांदूळ आहे ना तो टाकून घेऊ. 2-3 पाण्याने धुवून अर्धा तास भिजू घातला होता, तो तांदूळ टाकून देते मी सगळा. जास्त शिजवायचं नाही, 80% तांदूळ आपण शिजवून घेऊ फक्त. हलवून घेऊ याला. अर्धा किलो तांदूळ घेतला होता मी. 3 माणसांसाठी बिर्याणी बनवते, त्यामुळे अर्धा किलो तांदूळ घेतलाय. साजिरं टाकल्यामुळे भाताचा कलर हिरवा झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळू. आपण जो लिंबू घेतला होता तो लिंबूचा रस टाकू जरा, म्हणजे पाणी निथळल तो चांगला. अर्धा लिंबू टाकून देते. हे बघा, कलर लगेच चेंज झाला त्याचा. कलर किती छान निथळला. कढई ठेवली आहे, त्याच्यात आपण तेल टाकू. बऱ्यापैकी तेल टाकू जरा. त्यामध्ये आपण अंडी टाकू. तेल गरम झाले, हो झालेलं आहे. त्याच्यामध्ये अंडी टाकू आपण. जास्त फ्राय करायचं नाही,
मंद गॅसवर करायचं. झालेलं आहे. एक 5 मिनिटं परतू. झालेलं आहे. आता आपण अंडी काढून घेऊ. त्याच भांड्यात काढू. मस्त फ्राय झालेली आहे अंडी. आता ह्याच तेलात आपण कांदा टाकू. ग्रेव्ही बनायला आपण कांदा टाकून देऊ. त्याच्यामध्येच 2-3 कांदे घेतले, ते उभे कापून घेतलेले आहेत मी. 2-3 कांदे ग्रेव्ही करण्यासाठी. हो, हे बघा असं. मसाला टाकते, गरम मसाला टाकते थोडा. टाकते, हळद टाकते थोडं त्याच्यामध्येच. काश्मीरी लाल मिर्च टाकते थोडं, आणि बेडगी मिरची टाकते त्याच्यामध्येच. आपल्या तिखटावर या. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता. धने जिरे पावडर टाकू थोडी आपण फोडणीसाठी ठेवू ग्रेव्हीमध्ये. आता हे चांगलं हलवून घेऊ असं व्यवस्थित. आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये. कांदा चांगला 1 चमचाभर टाकते मोठा. आपण त्या दह्यामध्ये बिर्याणी मसाला पण टाकून मिक्स करू. त्या दह्यामध्ये थोडा मिक्स करते मी. हे बघा असं. आता हे सगळं तुम्हाला जर दही जर घ्यायची नसेल, टॅमॅटो प्युरी वापरता म्हणून, तर पाण्यामध्ये मिक्स केलं तरी सुद्धा चालते. तर आपण हे मिश्रण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. सगळं मंद गॅसवरच करायचं सगळं, नाही तर मसाला सगळा करपून जाईल आपला. चांगला हलवून घेऊ याला. अगदी तेल सुटतं. बघा किती छान तेल सुटलेलं आहे आताच. आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला टॅमॅटो प्युरी पण टाकून घेऊ. खाली चिटकून देऊ नका, नाही तर करपलेला वास तसंच येतो. त्यामुळे सारखं हलवत राहायचं याला. दही असल्यामुळं पटकन चिटकतं हे. या स्टेपमध्ये आपण टॅमॅटो प्युरी पण टाकून घेऊ. चांगला हलवू ह्याला आधी. या स्टेपमध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकू. त्याच्यामध्ये मीठ टाकू थोडी कोथिंबीर, थोडं मीठ टाकू ग्रेव्हीमध्ये. थोडी पुदिन्याची पानं पण टाकू. आता व्यवस्थित हलवून घेऊ याला. आता हे आपण साईडला ठेवू. आता भात बघू आपला झालाय का. हे मी साईडला ठेवते. इथं भात ठेवते इकडं. झालाय का बघू भात आपला. वाव, झालेला आहे. आता हे गाळून घेऊ आपण. पाणी झालेलं आहे. आपला मसाला मस्त असा शिजून झालेला आहे. ग्रेव्ही ह्याच्यामध्ये मी अंडी टाकते. कोण कोण तसंच ठेवतात, पण मी टाकते.
की सगळा मसाला त्याला लागला पाहिजे ना. त्याच्यामध्ये परतून घेऊया अंडी आपण व्यवस्थित. मस्त, खूप छान दिसतं. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. फक्त एकदा येतो, एकदा जर आलं नाही करायला मग अवघड वाटत नाही. बिर्याणी करायला सोपी आहे तशी, फक्त जमस्तोर. झालेला आहे आपला. चला आता आपण लेअर देऊ. ग्रेव्ही आधी सगळीकडे पसरून घेते. त्याच्यावर आपण भात टाकू. आता भाताचा लेअर लावू. बघा किती छान झालाय, सुटसुटीत झालाय अगदी भात. परत एकदा लेअर टाकते मी अंड्याचा. आता ही सगळी ग्रेव्ही टाकून देऊ आपण. असं हे बघा असं झालेलं आहे. सगळीकडे पसरून घेते मी हे तांदूळ. भात चांगला सगळीकडे पसरून घेऊ. आता ह्याला दम मारू 5 मिनिटासाठी. त्याच्या अगोदर आपण तळलेला कांदा टाकू. तूप टाकून घेऊ. भरपूर असं तूप टाकून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकू. थोडीच टाकते. थोडी पुदिन्याची पानं टाकून देते. फूड कलर घेतलेला आहे मी. एक ऑरेंज कलरचा घेतलेला आहे, एक रेड कलरचा घेतलेला आहे, तो टाकते. काकी माझ्याकडं हे नाहीये. केशर संपलेला आहे त्यामुळे मी फूड कलर घेतलेला आहे. दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. ऑरेंज कलर टाकते आता. आता ह्याला मस्तपैकी झाकण लावून, घट्ट असं झाकण लावू. हवा कुठनं जाणार नाही, अशी वाफ त्याची कुठनं जाणार नाही, असं झाकण लावून 5 मिनिटासाठी, 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे तव्यावर ठेवू. तवा मी तापायला ठेवलेला आहे आधीच. हे सांगायचं विसरले मी, पण आता सांगते की तवा आधीच मी तापायला ठेवलेला आहे. आता हे आपण एक 10 मिनिटासाठी दम मारू. तयार आहे आपली अंडा बिर्याणी. बुंदी रायता ठेवलेला आहे, दही आहे, कांदा, टोमॅटो, मठ्ठा ठेवलेला आहे. या जेवायला. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि हा पदार्थ नक्की करून बघा, खूप छान आहे. धन्यवाद.